तू कोणत्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे हे सांग. तुला त्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी किती जागा लागणार आहे ते सांग. आणि तुझी व्हॅल्यू स्टोअर करणार ती व्हॅल्यू कोणत्या रेंज मधली असणार ते सांग. कळतंय का? हे 3 गोष्टी मला सांग. जर ह्या तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आणि याच्या पुढे जर नम लिहिलं तर मला कळेल तुला काय पाहिजे. जे नाव पाहिजे ते व्हेरिएबल म्हणून मेमरीसाठी पाहिजे. अरे कळतंय का? समजतंय का? मग आता या 3 गोष्टी प्रत्येक वेळी मेमरी तयार करायची असेल तर लागणारच आहे. मग त्यांनी विचार केला की या 3 गोष्टींसाठी 3 वेगळे शब्द लिहिण्यापेक्षा 3 गोष्टींचे कंबाईंड एक शब्द तयार करू. समजतंय का? मग त्यांनी काही शब्दांना इंट्रोड्यूस केलं. म्हणजे त्यातला मी तुम्हाला फक्त एक शब्द सांगतो. तो शब्द म्हणजे तुम्ही लिहिणार इंट. इंट म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करायची. नंबर, पण कोणत्या प्रकारचा? डेसिमल पॉइंट नसणारा. याच्यात प्रकार झाला. याची साईज काय असणार आहे? 4 बाईट. आणि याच्यात कोणत्या रेंज मधली व्हॅल्यू स्टोअर होणार आहे? यापैकी तू कोणतीही व्हॅल्यू घेऊन ये. याच्यात कोणतीही एक व्हॅल्यू आण आणि हा एक शब्द या 3 गोष्टींना रिप्रेझेंट करतो. कळलं का? मग त्यांनी सांगितलं लिहिताना तुम्ही काय लिहिणार? नम आणि याच्या आधी त्याचा टाईप स्पेसिफायर देणार आणि तो झाला तुमचा इंट.